यंदा आमच्या घरचा गणपती बाप्पा इको फ्रेंडली मखरात बसवायचा म्हणून डेकोरेशनसाठी परसवातल्याच या नारळाच्या झावळ्या तोडून आणल्या. यांच्या पाती एकमेकात गुंतवून पूर्वी हे असं विणकाम करायचे. याला आमच्याकडे कडान म्हणतात. तुमच्याकडे याचं दुसरं काही नाव असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. मी हे पहिल्यांदाच करत होते. 2दा चुकलं पण 3ऱ्यांदा मला जमलं. एक सोडून दुसरी पात ही आडवी गुंतायची, ती सुद्धा एक वर आणि एक खाली. गणपतीच्या आदल्या दिवशी आमची रात्र डेकोरेशनसाठी असते, कारण आमच्याकडे हरतालिकेची पूजा असते. सकाळी भटची पूजा आटपून गेले की दिवसभर उपास, त्यात रात्र जागवायची आणि डेकोरेशनही होतं. पातळ आहे, त्याच्यामुळे ते कवा तो लहान होतो ना. तो खाली घे, खाली खाली. अरे एक वरती एक खाली. तू काय केलंस? हा आहे ना, हा इकडे गेला पाहिजे आणि हा तिकडे गेला पाहिजे. असं चुकल्याशिवाय हा खाली ना. हा फिट नसेल तरी चालेल, कारण लाईट चांगला पडेल. मध्ये जाळी असते, मध्ये जाळी. फक्त स्ट्रेट होते. मेन मेंटॉर आला तर मग परफेक्ट बनेल एकदम. कडान आम्ही करतोय गणपतीच्या डेकोरेशनसाठी. खूपच पातळ. बरोबर ना. आता अरे एक वर एक खाली ना. आता हे खाली गेलं, आता हे वर ना, आहे ना पप्पा? तसं नव्हे, हे वरच्या साईडला एक जाणार. हे बघ, हे खाली गेलं, हे वरती गेलं. आता हे वर येणार असं आणि हे खाली जाणार. हे इथे हे केलं ना, हे सोडलंय मध्ये, हे सोडायचं आणि हे काय हे सोडून द्यायचं सगळं. एक सोडून द्यायचं आणि ते खाली जाणार. हा आता हे मी तुला सांगू ना, एक सोडायचं. हा एक सोडून करायचं. लूज कसं होतंय? एक सोडून एक सोडायचं. आता हे सोडायचं आणि हे घ्यायचं. हा एक सोडायचं. त्याच्या खालून घे. आता हे लॉक करायचं. ओपन आहे ते फोल्ड करायचं. सरळ पाती विणून झाल्या की या उलट्या फोल्ड करून विणायच्या आणि मग त्यांची शेवटी गाठ मारायची. कुठच्या टोकाची गाठ कुठे मारायची हे काही मला कळेना. ते काही मला जमलंच नाही बुवा. गाठ मारायला मला काही जमली नाही.
असं हे आमचं कडान विणून तयार झालंय आणि आत्ता हे आम्ही डेकोरेशनसाठी वापरणार आहोत. याच्या जोडीला परसवातलीच काही आंब्याची बेडले माडाची पानं आणून ठेवली आहेत, ती सुद्धा वापरणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश चतुर्थी म्हणजेच गणपती आणायचे असतात. पण हरतालिकांना नैवेद्य दाखवून विसर्जन करून नंतर आम्ही गणपती घेऊन येतो. चला विसर्जन करायला. विसर्जन करूया. नदी ही आहे आमची नदी आणि तिकडे ठेव त्या दगडांवर. यंदा गणपतीतून भरपूर पाऊस आहे आणि त्यामुळे नदीला पाणी पण भरपूर आहे. आमचे बाप्पा हे असे मखरात मस्त विराजमान झालेले आहेत. गणपतीच्या वरती ही माटी बांधली आहे. तिला काकडी, कौंडळ, अजून रानातून आणलेली ही काही फुलं फळं लावलेली आहेत. हिरव्यागार पानांवर ही आम्ही प्लास्टिकची पांढरी फुलं लावली आहेत. तर आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं? रात्री वाडीतलंच भजन होतं आणि त्यांना प्रसाद म्हणून आम्ही उसळ आणि पुरी केली होती. चहा घे चहा. भजन कर घेऊन आज खूप खायला मिळणार. विराट गवत नको. Thank you.
आता बाप्पाला निरोप द्यायची वेळ. अगदी साध्या पद्धतीने बाप्पाला घरी आणून मनोभावे पूजा आदरातिथ्य करून निरोप देण्याची ही कोकणातली परंपरा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया लवकरच एका छानशा व्हिडिओ सोबत. गणपती बाप्पा मोरया.